श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला अगाध आहेत. ज्या भक्ताने मनापासून भक्ती केलेली आहे. मनापासून भक्ती करणे म्हणजे काय तर एखाद्याला असं वाटेल की जास्तीत जास्त भक्ती करणे, परंतु असं नसतं. तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने, जेवढी जमेल त्या पद्धतीने, थोडी जरी जमली तरी हरकत नाही, परंतु तीच भक्ती करत असताना मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने, निशंक मनाने, निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती ही मग किती का थोडी असे ना तर ती ईश्वरापर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते. जेवढी भक्ती निस्वार्थ भावनेची असते तेवढ्या लवकर तो भक्त ईश्वराच्या जवळ जात असतो आणि त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच घडत असतात. परंतु श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये अनुभव हे प्रत्येक भक्ताला येतच असतात. फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना पटकन अनुभव येतात तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये अनुभव यायला उशीर लागत असतो. परंतु श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्ताला 100% अनुभव येतच असतात आणि हे त्या प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे. जो व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आहे त्यांना माहीत आहे की स्वामींचे चमत्कार काय असतात, स्वामी कशा प्रकारे भक्तांना प्रचिती देतात, त्याचबरोबर स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण कशा प्रकारे करत असतात ते प्रत्येक स्वामी भक्ताला सांगण्याची गरज नाही. आजचा अनुभव देखील अशाच एका स्वामी भक्त सुंदर अशा ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे राणी चव्हाण आहे आणि त्या ताई अंबरनाथ येथील आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे चमत्कार केलेले आहेत खूपच सुंदर असे चमत्कार आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थांची साथ भेटणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अशीच साथ या ताईंना देखील मिळालेली आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये देखील स्वामींनी खूप सुंदर सुंदर चमत्कार केलेले आहे. चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये झालेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा आहे? हो. नाव सांगायचंय ताई? माझं नाव राणी चव्हाण आहे. बरं. कुठून बोलताय ते सांगायचंय का, म्हणजे जिल्हा, तालुका, काय ठिकाण? मी अंबरनाथ मधनं बोलतीये. कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये? हा, मग तेच सांगते मी. बरं. म्हणजे माझी मैत्रीण आहे ना, हा, मी खूप म्हणजे डिप्रेशन मध्ये गेलेली आणि माझी म्हणजे असंच म्हणजे घरातले थोडे प्रॉब्लेम होते. घरातील प्रॉब्लेममुळे. हा, तर मग मी असं माझ्या मैत्रीणकडे गेलेली आणि तिने मला सांगितलं की तू स्वामींचं 11 गुरुवार कर. मैत्रिणीने तुम्हाला? हो, मैत्रिणी मला सांगितलं. म्हणजे ती टेन्शन मध्ये होती, डिप्रेशन मध्ये गेलेली, तिनं सांगितलं तुम्हाला? नाही, मी डिप्रेशन मध्ये होती तर म्हटलं आता कुठे जाऊ. मी आईकडे आहे ना, म्हणजे माझं लग्न झालं तशी मी आईपाशीच आहे. मी म्हणजे गेलेली नाहीये. तर मी माझ्या आईकडेच होती. मग माझी भाऊजे आल्यानंतर ना थोडंसं आमचं पटत नव्हतं. तर मग त्याच्यामुळे मी बाहेर निघाली रागामध्ये. रागात निघाली तर मग मैत्रिणीच्या घरी अशी राहिली मी आणि तिथे राहिल्यानंतर ना म्हणजे त्यांच्या पण मुलींना आवडत नव्हती मी तिथे राहत होती म्हणून. अरे अरे, म्हणजे मैत्रिणीचं लग्न वगैरे झालं होतं का? तेव्हा आता मी तुम्हाला सांगू का, तर माझं लहानपणीच लग्न झालं होतं, 11-11.5 वर्षामध्ये. अरे बापरे, एवढ्या लहानपणी? हो हो. आणि खूप लहानपणी माझं लग्न केलेलं आहे आणि माझं लग्न ना असं एक माझ्या मामांनीच केलेलं आहे. मला वडील नाहीयेत, आई आहे. सर्व्हिसला होती तर मग मी 14 वर्षापासून मी आईपाशी आहे, आईपाशीच होती. आणि मग नंतर आईकडे आल्यानंतर भावाचं लग्न झाल्यानंतर
माझे स्वतः माझे मामा बोलले तुझ्या मुलीला घराच्या बाहेर काढ. अरे अरे अरे. पण तेव्हा तुम्ही मी मागे तिकडं न राहण्याचं कारण काय? तिथली लोक चांगली नव्हती का? तिथे राहण्याचं माझ्या घरी का माझ्या आईकडे का? नाही नाही, मिस्टरांच्या घरी म्हणजे लग्न झाल्यानंतर. तिथे कसं झालं की मला तिथे चांगलं म्हणजे मला दुसरं दिलं म्हणजे तो खूप माझ्या वयस्कर होता आणि ते कसं मला असं वाटतं की मला एवढं काही कळत पण नव्हतं. तो खूप मोठा होता आणि त्याचं पहिले लग्न झालेलं. अरे अरे अरे. हा हा. हा आणि मला मेन गोष्ट मला विकलेली होती. अरे देवा. हा. असं झालेलं होतं. हम्म. मग आई मला घेऊन आली. मला तो टॉर्चर करायचा ना तुला विकत घेतलेली आहे आणि म्हणजे मला असं म्हणजे नवरा बायकोचं काय कळत नव्हतं ना. हा, आता 11 वर्षात काय समजते? हा तर मग तो टॉर्चर काय मग मी तसंच आईला सांगायची की हा माझ्या शरीराला असं करतो तसं. मग आई मला घेऊन आली. तर मग मी 14 वर्षामध्ये मला मुलं झाली 2. अरे बापरे. हा. हा मग मला मुलगा झाला. मग तो मुलाला मी आईकडे घेऊन आली. ताई आज माझा मुलगा माहितीये का 28 वर्षाचा आहे. 28? हा. अरे बापरे. म्हणजे ही खूप वर्षाची जुनी म्हणजे गोष्ट. जुनी गोष्ट म्हणजे माझं 25 म्हणजे किती तो म्हणजे आमच्या दोघांमध्ये फक्त 14 वर्षाचा फरक आहे. मुलाच्यात आणि तुमच्यात. हा. आता त्याचं लग्न होणार आहे. म्हणजे जमलंय. हा. पण बघू आता त्याचं लग्न. तर माझी कहाणी तुम्हाला सांगायची ती वेगळीच आहे. माझी कहाणी खूप मोठी आहे ताई. हा. मी कुणाला सांगितलं तर त्यांना खरंच आश्चर्य वाटतं. मेरी पुरी जिंदगी 14 वर्षापासून मी आईकडे आहे. तर आता मी किती 42 ची झालीये. हा हा. 42 वर्ष. हा तर तशी मी आई पैशीच आहे आणि ते मग तुम्हाला एकच मुलगा झाला का ताई? हो हो हो. हा. तर मग आता तो मुलगा माझ्याकडेच आहे आणि आता म्हणजे आम्ही वेगळं राहतो. हा हा. तर म्हणजे आता कसं थोडे घरचा प्रॉब्लेम होता. आपल्या आईपाशी राहिलेलो कुठे गेलो नाही. तर मग माझी मैत्रिणीकडे मी रागामध्ये गेली तर तिने मला बोलली आपण चल मठामध्ये जाऊया आणि तू 11 गुरुवार कर आणि तुझी काय इच्छा असेल ती बोल. पण मी मठामध्ये गेली. मी काहीच नाही बोलली स्वामींना. फक्त स्वामींना माझं मन रडत होतं. मी काहीच बोलली नाही. पण मी मनापासून सांगते ताई मला आता रडायला येतंय. मी 11 गुरुवार केले. पण मला एवढी प्रचिती आली तुम्हाला काय सांगू. माझं आज स्वतःचं घर आहे. अरे वा. हा. माझं रो हाऊस आहे. आणि पहिल्या गुरुवारच्या दिवशी मला स्वामींचे पादुका दिव्यामध्ये आहेत. माझ्याकडे भरपूर फोटो काढलेत. पादुका दिव्यामध्ये पादुका आले आणि जास्वंदीचं फूल, अजून डमरू, साप असे मला एवढी प्रचिती दिली. खूप प्रचिती. दिव्यामध्ये स्वामी हुबहूब स्वामी आहेत दिव्यामध्ये. अरे बापरे. मग तुम्ही पाठवा फोटो. तुमचा व्हिडिओ बनवताना फोटो लावूया आपण. अच्छा ठीक आहे चालेल. का तर तुम्हाला सांगू का फोटो माझ्याकडे जो आहे ना स्वामींचा छोटा तो दिव्यामध्ये फोटो आहे. अरे बापरे. हा हा. खूप म्हणजे आणि स्वामींनी चहा घेतला म्हणजे मला खूप प्रचिती आली गेली. म्हणजे चहा पिलेले आहेत. चपातीवरती स्वामी आहेत. मी सारखी म्हणजे स्वामी म्हणजे नामस्मरण करत राहते ना. आता ते म्हणला मला गोष्ट पण येत नाहीये. नाही नाही, छान बोलताय तुम्ही. नका घाबरल्यागत काय करू नका. तुम्ही सेवा काय काय करता ताई? हा मग हे सांगते तुम्हाला. बघा मी 3 अध्याय स्वामींचे करते सारामृतचे. आणि माझ्या म्हणजे कसं जपमाळ करते. जपमाळ किती करता माळी? कधी म्हणजे कधी 5 करते, कधी 1000 करते, कधी 500 करते. अरे बापरे. हो. भरपूर करताय किंवा मग. आणि आता तुम्हाला अजून एक सांगते. माझ्या मुलाने गणपतीचं दुकान टाकलेलं आहे. आणि त्याचे ना म्हणजे थोडासा म्हणजे माल त्यांनी भरला 2-3-2.5 लाखाचा. तर थोडासा अजून त्याला माल भरायचा होता. तर त्याच्याकडे म्हणजे काम म्हणजे होत नव्हते. तर मग मी काय केलं तारक मंत्र 11 वेळा बोलली. आणि ते तारक मंत्र त्याला दिलं आणि म्हणलं जा आणि तिथे नेऊन ना म्हणजे तिथे नेऊन असं म्हणजे सिंपल आणि स्वामींचं नामस्मरण कर. आई तुम्हाला सांगू का त्या दिवशी त्याच्या 20 मूर्त्या गेल्या. अरे वा. आणि त्याला 10,000चं प्रॉफिट पण झालं. अरे वा. तो पण करतो का स्वामींची सेवा?
हो. ताई अरे. मी बोलते ना, मला नवऱ्याचं सुख मला माहिती नाहीये. हं, पण हं. मला मुलाचं सुख मला खूप आहे. हं, हं. खूप. मला नवऱ्याची जाणीव नाही करून देतो. तो मला खूप सुख देतो, म्हणजे खूप. हं. हर गोष्ट मी त्याला जे बोललो ना, स्वामींचं कर, नामस्मरण कर, तो करतो. अरे वा. हा हा. आणि आता तो बॉम्बेला गेलाय हा हा. परत बुक करायला. अरे वा. हा हा. मग ते म्हणजे करतो तो, स्वामींचं करतो. आणि मठामध्ये पण आम्ही दोघं जण जातो. हा हा हा. माझी ही इच्छा होती की तुम्ही पण जरा स्वामींना बोला ह्या वर्षी. मी ताई तुम्हाला गुड न्यूज सांगते. मी काल नाही परवा मी बोलली होती, स्वामी मला ना अक्कलकोटला यायचंय आणि मला ना तिथला प्रसाद खायचा आहे. तर ताई मी आता ह्या पौर्णिमेला अक्कलकोटला चाललीये. अरे वा. म्हणजे बुधवारी. हा हा. उद्या. गुरुपौर्णिमेला. हा हा हा. अरे. गुरुपौर्णिमेला. आता मी तिकडे जाणार आहे. आणि तुम्हाला पहिलाच माझं प्रचिती तुम्हाला सांगायची विसरली. थांबा मी स्टार्टिंग सांगते. काय झालं, मी अक्कलकोटला मला स्वामींनी बोलवलं. मी अक्कलकोटला गेली आणि तिथे महाप्रसाद भेटतो ना, हा हा. जातो ना तिथे प्रसाद घ्यायला. मी तिथे गेली तर मी म्हणलं मला पण इकडे सेवा करायला भेटली तर किती बरं होईल ना, हा हा. अशी मी बोलली. नंतर ना तिथून मी पुढे गेली तर तिथे ना एक व्यक्ती उभा होते. स्वामी बसलेले आहेत बघा तिथे. हा हा. तिथे एक व्यक्ती होते. त्यांनी मला बोलले तुम्हाला सेवा करायची का, तर तुम्ही सेवा करू शकता. अरे वा. म्हणजे तुम्ही न बोलताच ती व्यक्ती बोलला पुढून. हा, ते माझ्या मनातलं ती गोष्ट बोलले. हं. मला आश्चर्य, म्हणजे एकदम म्हटलं माझ्या मनातलं त्यांनी कसं काय ओळखलं. हो पण मी ना. एवढं लक्ष नाही दिलं. पुढे गेल्यानंतर ना मग मी म्हटलं हे मला माझ्या मनातलं त्यांनी कसं काय ओळखलं. हा हा. ही एक प्रचिती. आणि नंतर मी दुसऱ्या मंदिरमध्ये, तिथे दुसरं पण आहेत ना मठ, हा हा. तिथे पण गेलेली. तिथे मी पाया पडली. काय मागितले तर नाहीये, पण तिथून फूल माझ्या डोक्यावरती पडलेलं. अरे वा. डोक्यावरती. म्हणजे तुम्हाला आशीर्वाद मिळाला. हो हो. आतापर्यंत ताई मी 3-4 वेळा अक्कलकोटला जाऊन आलीये. अरे वा. आणि खरं सांगू तर मला त्यांच्याशिवाय, मी खूप डिप्रेशन मध्ये आहे. पण त्यांच्याशिवाय मला कोणच सहारा नाहीये. माझा मुलगा आणि स्वामी. म्हणून स्वामींना मी रात्री पण म्हणलं स्वामी मला तुम्ही जवळ घ्या. मला तुमच्याशिवाय कोणच नाहीये. हो ना. हो. मी बोलत राहते स्वामींबरोबर. अरे वा. मग ते माझं स्वामी ऐकतात. मला सगळे लगेच प्रचिती देतात. अरे वा. मला खूप प्रचिती आहे. मला आता म्हणजे तुमचा फोन मी एकीन पण नाही गेला. मग मी म्हणते हे नाव मी कुठेतरी बघितलं. मला फोन म्हणून मला नीट बोलता नाही. तर माझ्याकडे खूप म्हणजे माझ्या बरोबर झालेले आहेत खूप. तर मला अजून आठवत नाहीये पण भरपूर आहेत. हा हा हा. नाही, रिलॅक्स व्हायचं आणि बोलायचं. मोठा श्वास घ्यायचा म्हणजे जरा बरं वाटतं. घाबरल्यागत जीव होत नाही ना. हो. पण कसं आहे, वाटतंय तसं, पण असं खूप आनंद झालाय. म्हणजे मला असं वाटतं आनंद झाला. त्याच्यामुळे काय बोलायला म्हणजे ते सुचना झालं. होत नाही. मी अर्धच काय काय सांगत राहिली. मला पण मी काय काय सांगते, पण मला नाही जमत आहे सांगायला. नाही, खूप छान सांगताय तसं तुम्ही. कारण समजतंय काय सांगताय ते, म्हणजे तुमच्या आयुष्यात काय काय घडलेलं आहे, काय स्वामींनी अनुभव दिलेत. मी स्वामींना म्हटलं स्वामी मी रोज तुम्हाला पाणी ठेवते, चहा ठेवते. तुम्ही कधी चहा घेत नाही, तुम्ही पाणी घेत नाही. आणि मग मी दुसऱ्या दिवशी ठेवलं आणि मग परत घ्यायला गेली. चहा घेते आणि मी स्वतःच पिते ना गरम. मी म्हटलं आता मी चहा घ्यायला जाते. तर चहा घेतला तर त्याच्यामध्ये चहा नव्हतं, खूप थोडा आहे. ते फोटो काढलेले आहेत. अरे वा. म्हणजे चहा पण घेतला स्वामींनी तुमचा. हो, चहा घेतला. आणि एक म्हणलं तुम्ही पाणी पण घेत नाहीयेत ना. मी रोज पाणी तुम्हाला ठेवते, तुम्ही पाणी सुद्धा घेत नाहीत. तुम्हाला पाणी ताण लागते की नाही. स्वामींनी पाणी पण घेतला. अरे वा. तरी मी माझ्याकडे फोटो आहेत हे. मी फोटो काढलेले आहेत. आणि म्हणजे मला नाही सांगता येणार, पण फोटो आहेत माझ्याकडे. दिव्यामध्ये स्वामी माझ्या घरामध्ये फोटो आहे ना स्वामींचा, तो फोटो दिव्यामध्ये आहे. अरे वा. हो. आणि जिथे मी सारा अमृत वाचत होती ना तिथे, आणि वरती मी अगरबत्ती लावलेली. ती अगरबत्तीचे
मध्ये खूप अंतर आहे. हा. तिथे बसती त्याच्यात आणि जिथे मी ठेवते ना दिव्यापाशी अगरबत्तीचं, हा. एवढं अंतर आहे. मला काय सांगू, एवढा मोठा चमत्कार की तिथली विभूती माझ्या ग्रंथांवरती मी जिथे वाचत होती तिथे पडत होती. अरे बापरे. हो आहे. मी हे सगळे फोटो काढलेले आहेत. म्हणजे खूप अंतर पण आहे त्याच्यामध्ये आणि अगरबत्ती सरळ आहे पण आणि जिथे मी वाचन करते त्याच्यामध्ये खूप अंतर आहे. पण ती विभूती माझ्या ते जिथे मी वाचत होती त्या ग्रंथांपाशी पडत होती. अरे वा. हे पण चमत्कारच हो आहे ना, माझ्या. हो ना. चमत्कारच आहे ना ताई. आता तुम्हीच सांगताय ना अगरबत्ती खूप लांब आणि ग्रंथ खूप लांब आहे. तरी पण तिथं जाऊन अगरबत्तीची विभूती पडणं म्हणजे साधी गोष्ट नाही ना ताई. हो, मी बोलते ना, मी तुम्हाला हे पाठवले ना, तुम्ही खरंच म्हणता किती ह्याच्यामध्ये अंतर आहे. मी जसं माझ्या मैत्रिणीमुळेच मला स्वामी भेटलेत. मी तर तिचं खूप हे करते. तिनेच मला स्वामींपाशी नेलं. तेव्हापासून मी डिप्रेशन मधनं बाहेर निघून मी सारखं स्वामींचं नामस्मरण करते आणि मी त्यांच्या संग बोलत राहते. हा. ते तसंच असतं ना ताई. ज्यांना भक्तीमध्ये घ्यायचं आहे त्यांना काही करून स्वामी घेत असतात. मग कोणाच्याही मार्फत घेतात ताई. आता मी तुमचंच काल मी नेहमी तुम्हाला फॉलो करते. तुमचं काल मी ऐकलं. किती वाजता? 11 वाजता. तर म्हणलं मी हा नंबर डायल करू का? फोन लागेल का? हा. असं मी बोललेली. तर आज बघा मला यकीन पण येत नाहीये की कॉलवरती मी बात करतीये. खरंच ना. अरे वा. नाही कॉल वगैरे चालूच असतो ना हो, त्याच्यामुळे नाही काय फोन वगैरे केला की रिसीव्ह करत असते. कधी कधी जर कामात वगैरे असेल तर नाही रिसीव्ह करत पण रिटर्न करते मी. हो. आता मी नक्कीच तुम्हाला कॉल करत जाईन आणि तुम्हाला मी फॉलो पण करेन. आणि मी तुम्हाला माझ्या मुलाच्या लग्नाच्या टायमाला पण मी तुम्हाला नक्कीच सांगेन. सांगेन. तर नक्कीच तुम्हाला सांगेन. का तर माझी दुनिया माझा मुलगा आहे आणि माझे स्वामी आहेत. हो ना. हो. स्वामी सर्वस्व आहेत खरोखरच. खरंच आहेत. आज मला फक्त एवढंच बोलायचंय की मी जे आज आहे ना, मी खूप म्हणजे माझ्या मरणापर्यंत मी पोहोचलेली म्हणजे ह्याच्यापर्यंत. पण मला मी ह्याच्यातनं बाहेर काढलंय. म्हणजे डिप्रेशन मध्ये असताना तुम्हाला तसं वाटत असेल, मरणाचा विषय डोक्यात येत असेल. कसं आपल्याला आता आपल्या घरात एक आपली भाऊजई आलेली आहे आणि माझे सख्खे मामा बोलतात ते तिला घराच्या बाहेर काढ. हा. त्याच्यामुळे टेन्शन वाढलं. मुलगी आली ना, त्यांचीच मुलगी आमच्या घरामध्ये आली ना. हा. मामाचीच मुलगी आली का भाऊजई म्हणून? हो. आणि त्याच मामांनी मला दुसऱ्याला लहानपणी 10,000ला विकलीये. अरे बापरे. मग तुम्ही विचारा मी किती माझं शिक्षण काय, मी काय. पण मी बोलते मी कधी कुणासाठी वाईट चितलेलं नाही आजपर्यंत. आणि विकलेलं मी त्यांना तर आजपर्यंत एक शिवीगाळ बददुवा सुद्धा दिलेली नाही. नाही ताई. आणि बददुवा द्यायची पण नाही. ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याची त्याला भोगायला येतात. आपण उगाच तोंडातून काही अपशब्द काढायचे नाहीत, काही सुद्धा बोलायचं नाही. कारण हे बघा आपण जे करतो तेच आपल्याजवळ फिरून येत असतं ताई. म्हणून ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याचे त्यालाच भेटत असतात. म्हणून आपण कधी दुसऱ्याला काही बोलायचं नाही, काही नाही. कारण त्याच्या कर्माचा हिशोब हा होणार असतो. त्याने स्वतःच्या मुलीमध्ये आणि तुमच्यामध्ये अंतर केलं, त्याची त्यांना त्या व्यक्तीला फळं भेटतात ताई. त्याच्यामुळे आपण नाही काही एवढं हे करत बसायचं. आपलं तोंड कशासाठी दिलेलं आहे? नामस्मरण, चांगलं बोलण्यासाठी. आपण तेच करायचं. हो. मला आत्ता स्वामी भेटले. ह्या 2 वर्ष झालेत मला स्वामी भेटलेत. पण ह्या 2 वर्षामध्ये मी एवढी पुढे गेलीये. मी इलेक्शन मध्ये पण मी आता उभी राहणार आहे. अरे वा. आणि खरं मी खूप पुढे गेली. पण एवढंच आहे की मी कधी कुणाला म्हणजे बददुवा माझ्या मामांना नाही दिली की मला 10,000ला विकले. पण मी त्यांच्याशी खूप बात पण करते. मी कधी कुणाला वाईट आजपर्यंत नाही बोललेली आहे. आणि ते सख्खे तर ते माझे मामाच आहेत. मामाची मुलगी आहे. आणि ते बोलतात तिला घराच्या बाहेर काढ. तेव्हा मग मी डिप्रेशन मध्ये गेलेली की मी आता जाणार कुठे, माझं कोण आहे, मी कुठे जाणार. साहजिकच नाही हो टेन्शन येणं. साहजिकच आहे. ज्या व्यक्तीने आयुष्याचं वाटोळं केलं तोच व्यक्ती जर पुढे घरात सुद्धा ठेवू नको म्हणतोय म्हटल्यानंतर साहजिकच आहे टेन्शन वाढणं ताई.
मग ते किती 10 म्हणजे तेव्हा मी किती 25 वर्षाची होती हा हा जेव्हा मी त्यांच्या घरातून निघलेली. हा हा मी खूप भटकलेली आहे. मी मैत्रिणीच्या घरी मुलाला घेऊन फिरलेली आहे. माझ्या मुलाचं शिक्षण इंग्लिश मीडियम मधनं केलेलं आहे. मी खूप संघर्ष केला इथपर्यंत. पण मी बोलते स्वामी तुम्ही मला पहिले का नाही भेटले? मला वडील पण नाही आहेत, आई नाही, नातेवाईक भरपूर आहेत. मग तुम्ही पहिले का नाही मला भेटले? आणि तुम्ही मला आता भेटताय. अहो ते तसंच असतं. जेव्हा स्वामींना आयुष्यात यायचं असतं तेव्हाच ते येत असतात ताई. आपण मस्त म्हणत असतो की काही तुम्ही अगोदर आला असता, पण ते त्यांना जेव्हा एंट्री करायचे तेव्हाच करतात ना हो ताई. खूप उशिरा एंट्री केली स्वामींनी. मी पुरी जिंदगी घालवली. नाही ते भोग होते म्हणायचे आयुष्याचे, असं बोलायचं आपलं. मी आता तेच बोलते स्वामी माझे सगळे भोग होते ना म्हणून तुम्ही मला भेटलेले नाही. मी काहीतरी गेले जन्मी पाप केलेलं ते मला पूर्ण करायचे होते ना म्हणून तुम्ही मला भेटलेले नाहीये ना. हो त्यांना असं आहे. आता झाले माझे पूर्ण भोग बघून झालेले आहेत. आता मी दुसऱ्या माझी बाजूवली आहे. तुम्हाला अजून एक चमत्कार सांगते. माझी बाजूवली आहे तिचं नाव म्हणजे मी नाव नाही सांगितलं तर चालतं ताई. नाव नाही ना मग तिला 5 वर्ष झालं मूल नव्हतं. हा हा तर तिची सासू बोलली तू खूप स्वामींना मानते ना. हा हा म्हणले स्वामींना सांग ना तिला दिवस लावले म्हणून. अरे वा. म्हणजे हो नक्कीच सांगेन. हा तर मग मी त्या दिवशी तर नाही बोलली पण गुरुवारी मी पूर्ण पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर म्हणलं स्वामी जागृतीला दिवस जाऊन द्या ना. हा हा असं एवढंच बोलली. आणि ती 3 दिवसांनी मला तिच्या सासूने सांगितलं की जागृतीला उलट्या होतात ते. अरे वा. मी खरंच एवढं मला खुशी वाटली ना खूप माझी खूप एवढी सुंदर आहे ना मला तिच्यामध्ये स्वामीच दिसतात. आता ती मुलगी 1.5 वर्षाची आहे. अरे वा. हा मी तिला काय ठेवलं? आता ते लोकांची मुलगी आपण नाव कसं ठेवणार त्यांनी तिचं नाव नीरा ठेवलंय. हा 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 तिचं नाव आपण नाही ठेवू शकत ना. हो ना. नाही नाही तसं नाही पण नाव काय ठेवलं असं विचारलं. हा नीरा आहे त्या मुलीचं नाव. आणि मग मी मठामध्ये जाते आणि मग मी तिला घेऊन जाते गाडीवरती. 1.5 वर्षाची आहे. स्वामी सारखी क्यूट क्यूट ते. कधी कधी मी स्वामींना बोलते स्वामी आय लव्ह यू. ती बोलत स्वामी मला जप्ती द्या ना मला कोण आहे. अशी स्वामी संग गप्पा मारत असते. पण मी एक तुम्हाला विचारते म्हणजे तारक मंत्र बोलताना जप करताना मला नुसतं रडायला येतं. माझ्या डोळ्यातनं पाणी येतं असं का? ते म्हणजे कसं असतं की आपल्याला बघा आपली जवळची व्यक्ती जर आपली आई म्हणा की कोणी आपल्या जवळचं खास मैत्रीण म्हणा आपल्या जवळ आल्यानंतर आपल्याला आनंदाचे अश्रू येतात ना. हा मग ते कसं असतं एक स्पंदन जुळत असतात ताई. ते आपल्या जवळचं कोणीतरी असतं ना त्याच्यामुळे ते आपल्याला अश्रू येत असतात आणि जेवढे अश्रू आपल्या डोळ्यातून येतात ना तेवढं आपण त्यांच्या जवळ जवळ जात असतो ताई. एक म्हणजे असं काहींच्या मते असं आहे की ते आपल्यातील निगेटिव्हिटी बाहेर पडत असते. काहींच्या मते असं आहे की ते आपण त्यांच्या जवळ जवळ जात असतो आणि काहींच्या मते असं आहे की ते आपण आणि त्यांचं म्हणजे एक जवळीकता वाढत जात असते ना. ते ना आज सकाळी पण मी तारक मंत्र बोलताना माझ्या ऑटोमॅटिक डोळ्यातनं पाणी येत होतं. त्याच्यावर आणि अजून एक प्रश्न विचारू तुम्हाला? हा बोला ना. हा माझा जो भाऊ आहे ना तो आमच्याशी कुणाशीही बोलत नाही आणि त्याच्या बायकोचंच ऐकतो. आणि बायको उठ पडली तर उठतो बस म्हणलं की बसतो. तर त्याच्यासाठी काही सेवा असेल का? असते ना ताई सेवा वगैरे असते पण ती जी सेवा देतात ना त्यांच्याकडूनच सेवा घ्यायची असते कन्फर्म म्हणजे त्या गोष्टीसाठी. मग आता मला ते प्रदीप दादांचा नंबर मी खूप प्रयत्न केला. हा पण ते कसं आहे की प्रदीप दादांचा 15 दिवसातून महिन्यातून दरबार भरतो ना एकदा. हा मग इथून मला नाशिक जवळ आहे. हा मग जाऊन या तिथं तुम्ही दरबार. आता 5 तारखेला भरला होता. आता पुढचा कधी भरेल त्यावेळेस मग जायचं. पण ते कसं माहिती पडणार दरबार कसं? हा 15-20 दिवसातून असतो ना दरबार. त्यांची लिंक वगैरे येते मग तुम्ही मला कॉन्टॅक्ट मध्ये राहा मी तुम्हाला सांगेन ताई. अच्छा ठीक आहे. मी ह्या नंबर तुम्हाला हाय पाठवेन. आणि आता गेल्या वेळेसचा दरबार हा 5 तारखेला भरलेला होता. 4 तारखेला नाव नोंदणी होती.
मग 5 तारखेला बघा मग होता त्यावेळेस. आता पुढचा कधी येतोय काय माहिती. कधी कधी 15 दिवसाला असतो, कधी महिन्याला असतो. त्यांच्या वेळेवर असतो. मग तुम्ही मला कसं म्हणजे पाठवणार त्यांची लिंक मग मी मग तुम्ही मला काय करा की आता नाही मेसेज केला तरी चालेल. नंतर जरी असं 10 दिवसांनी एकदा फोन करा मला. विचारा मला प्रदीप दादांच्या केंद्रात जायचंय. मग त्यांचा काय नोटिफिकेशन आली तर मला सेंड करा. मग मी करेन सेंड. आले असेल तर, नाही आली तर पुन्हा 5-6 दिवसांनी एकदा कॉल करा मला. हो. आणि ताई माझ्या घरी स्वामी आलेले मी तुम्हाला सांगितलं नाही. सांगा ना मग. विसरली. ऐका ना, माझा लास्ट गुरुवार होता उद्यापनाचा. तेव्हा स्वामी 4 वाजता आलेले घरी. स्वामी म्हणजे स्वप्नात आले होते की साक्षात? साक्षात फुलपाखरू. पहाटे कुठे फुलपाखरू येतं. हो ना, हो ना. हो, पहाटे. आणि माझे कसं रो हाऊस आहे ना, त्याला खिडक्या आहेत मोठ्या मोठ्या. आणि सेवा कोणती चाललेली होती त्यावेळेस तुमचं पारायण? नाही, मी झोपली होती. मग? पहाटे 4 वाजता झोपलेली ना, तर अचानक मला जाग आला. एकदम नॉर्मल मध्ये सांगते. मला अचानक जाग आला. मी उठून बसले तर ना, ते स्वामी आहेत ना, ते दिवा असतो छोटासा असतो ना, तो दिवा खूप मोठा झाला आणि दिवा ना डान्स करायला लागला. म्हणजे हलायला लागला. हो, एवढा मोठा दिवस झाला ना, खूप मोठा झाला. आणि एक एवढं सुंदर ना, खिडकीतनं ना एक फुलपाखरू आलेला. आणि खिडकी बंद होती म्हटला ना तुम्ही? हो, म्हणजे थोडंसं खुल्ली होती, पण त्यातनं येणं शक्य नाहीये. येऊ पण शकतो, स्वामी आहेत ते. त्यासाठी काहीच अशक्य नाही ना. हो, फुलपाखरू मी म्हटलं एवढ्या रात्रीचं. आणि रात्री थोडीच फुलपाखराला म्हणजे रात्रीचं नसतातच ना, उडतच नाहीत ना फुलपाखरू, येतच नाही. हो, तुम्ही म्हणलं वटवाघूळ तर नाहीये ना. तर मी ते येऊन ना, ते पडद्या माझ्या ह्याला ना पडदे आहेत ना, तर ते पडद्यावरती एवढं सुंदर फुलपाखरू, एवढे छान छान डॉट 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 त्याच्यावरती. ते म्हणलं आता मी तुम्हाला पाठवणारच नाही बाहेर, तुम्हाला मी घरातच ठेवणार. अरे वा. पण मला माहिती नव्हतं की ते स्वामी आहेत. मला दुसऱ्या दिवशी माहिती पडलं. स्वामी घरात आलेले मला पण नाही दिसले रिअल मध्ये. माझी बाजूवाली आहे ना, ती सोलापूरची आहे. तिच्या स्वप्नामध्ये गेले आणि तिच्या स्वप्नामध्ये दाखवलं गेलं की मी राणीच्या घरामध्ये चाललोय. अरे बापरे, म्हणजे तिकडं फोन आला? तिकडून फोन आला? फोन नाही आला, तिच्या स्वप्नामध्ये. तिच्या स्वप्नामध्ये दाखवलं गेलं की मी राणीच्या घरी. का तर त्या स्वामींना नव्हते मानत, तर मी सारखी स्वामी स्वामी करत राहते. तर मग त्या सोलापूरला जाऊन तिकडे जातात स्वामींकडे, पण त्या पण मानायला लागल्या. त्या बघा, मी स्वामींचं करायला लागले, मग त्यांनी पण स्वामींचं केलंय. किती 1 वर्षभर उपवास केले गुरुवार. ते बोलले माझ्या मुलाचं जोवर लग्न होत नाही ना, तोवर मी उपवास करेन. बघा, त्यांच्या मुलाचं लग्न झालं. आता 3 महिने झाले त्यांच्या मुलाचं लग्न झालंय. अरे वा. तर त्या उपवासामध्ये स्वामी त्यांच्या स्वप्नामध्ये गेले. मग ते स्वप्नात गेले. सकाळी मला बोलतात, राणी नाही तुम्ही तुमच्या घरी स्वामी आलेले. म्हटलं तुम्हाला कसं कळलं? नाही, मला स्वप्नामध्ये सांगितलं की मी राणीच्या घरी चाललोय. अरे वा. तर म्हणलं हो, माझ्या घरी स्वामी आलेले. ते मला दिव्यामध्ये पण दिसले आणि फुलपाखरू बनून पण आले. पण मी त्यांना म्हणलं तुम्ही नाही जायचं, तुम्ही इथेच राहायचं. तर मी डोर खोलली. म्हणलं नको, आपण तर एवढे सुखी आहेत आणि फुलपाखरू आपण बंद करला ना, तो काय होईल. मग मी सोडून दिलं त्यांना. तेच तेव्हा स्वामी आलेले. अरे वा. तर त्यांना ते दाखवलं गेलं, मला नाही दाखवलं. मग मी स्वामींना, स्वामी मी तुमची एवढी सेवा केली, एवढं केलं, तुम्ही त्यांच्या स्वप्नात जाऊन तुम्ही कसं काय सांगितलं? आणि नाही सांगितलं तुम्ही आणि मला नाही दाखवले. मग तेव्हा ते स्वामींनी मला मोठी प्रचिती दिली, दिव्यामध्ये हुबहूब स्वामी. अरे वा. आणि मग मी तशी जागामध्ये होती, सारखी बोलत होती मी एवढी सेवा करते. आणि त्यांच्या स्वप्नामध्ये गेले. चपाती बनवताना मी अशीच बोलत होती, मी एवढं केलं, मी काय केलं असेल, काय चुकी केली, काय केलं असं तसं बोलता चपातीवरती हुबहूब 2 हात कमरावरती ठेवले स्वामींनी आणि उभं राहिले. अरे वा.
आणि मग मी ते बनवताना मी अशी टाकायला लागली तर म्हणलं स्वामी चपातीवरती कशी काय आहेत तुम्ही? आता तुम्हाला इकडे चपातीवर यायची काय गरज होती? तुम्हाला चटके नसेल का लागले? मग काय. रागवली मी. पण थोड्यासाठी माझा राग आहे ना. मग तुम्ही चपातीवरती का आले बरं? आता तुम्हाला किती भाजलं असेल? हो ना, हो ना. त्यांना तशी बोलली आणि मग ती तशीच चपाती ठेवली आणि गाईला दिली. अरे वा. हो. आणि दुसरे पण आहेत. दुसऱ्या वेळेस पण मी रागवली होती तेव्हा पण स्वामी ना चपातीवरतीच होते. तर तेव्हा ते बसलेले आहेत हुबेहूब त्यांचा एक खांदा वरती आहे. अरे वा. म्हणजे सेम असेच आहेत ना, तसेच आहेत ना स्वामी? हो, सेम तसेच आहेत चपाती. मी काढलेच फोटो. मी भरपूर फोटो काढते आणि मला एक शौकच आहे तो रोज दिव्यांचे फोटो काढायचे. आणि अजून एक तुम्हाला सांगते, जशी माझ्या लाईफमध्ये स्वामी आहेत, मी खूप खुश आहे. तसे माझ्या दिव्यामध्ये एक दिवस पण असं जात नाही की दिव्यामध्ये मला प्रचिती नाही भेटत आहे. अरे वा. आणि नेहमी मला औदुंबराचं झाड येतं. अरे वा. आता पण दिव्यामध्ये औदुंबराचं झाड आहे. तुम्हाला मी व्हिडिओ कॉलिंग करू शकते. का तर त्या दिव्यामध्ये खूप सुंदर औदुंबराचं झाड येतं. फोटो काढून पाठवा ना ताई. हो, मी तुम्हाला सगळे फोटो पाठवेन. तुम्ही शेअर करा. मला बोलतील हे कुठून आले? एवढे मोठे मोठे चहा घेतलेले, ते बसलेले आहेत, उभे राहिलेले आहेत चपातीवरती आणि उभुती एवढं अंतर आहे ना, भरपूर अंतर आहे. ती उभुती खाली पडते. अरे वा. ती उभुती करायची काय ते माहिती. आता परवाचं लेटेस्ट तुम्हाला नवीनच सांगते. मी सारामृत वाचत होते आणि परवाची गोष्ट आहे. आणि सारा अमृत वाचताना माझ्या मनामध्ये तर काहीच नव्हतं. पण स्वामी मला वाटतं खुश झाले असेल. जास्वंदीचं फुल त्यांच्या डोक्यावरती ठेवते ना मी नेहमी, ते पटकन खाली पडलं. अरे वा. ते मी फोटो काढायची विसरली पण. तेव्हा मोबाईल खाली होता आणि मी वरती होती. त्याच्यामुळे खूप छान अनुभव दिलेत तुम्हाला ताई स्वामींनी. खूप आणि तसे तर स्वामींचे प्रत्येक अनुभव खूप छानच असतात. मी खूप छान मठामध्ये पण गेली ना, मला इतकं छान वाटतं ना मठामध्ये गेल्यानंतर ना. अगदी स्वामींच्या जवळच गेल्यागत वाटत असेल ना, स्वामींच्या घरी. ती तिथे ना म्हणजे मी आता आहे, मी म्हणजे वयस्करच आहे, मी 44 ची आहे. पण तिथे गेल्यानंतर मी लहान बाळासारखी करते, तिथे मस्ती करते. म्हणजे डान्स वगैरे, म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या घरी आली आहे. अरे वा. माझं बचपन मी त्यांच्या समोर तिथे गेल्यानंतर म्हणजे मला त्यांच्याशिवाय कोणच नाहीये. हो ना. मी तिथे गेलं, मला खूप लाडात येणं, त्यांच्याशी बात करणं. मग मला लोक म्हणजे असं बघत राहतात, ही काय बात करते. नाही, प्रत्येकाचं एक भावना असते ना हो ताई. माझी दुनिया माझे स्वामी आहेत. हो ना. मला कितीही नको. मी स्वामींना बोलते, ज्यांना कुणाला काय द्यायचंय ना स्वामी, तुम्ही त्यांना सगळ्यांना द्या. पण मला फक्त तुम्ही हवेत आणि मला फक्त तुमच्या खुशीमध्ये हवेत. मला सुख पण नको आणि दुःख पण नको. मला फक्त तुम्ही हवेत. हो ना. खूप छान बोलत राहील. रात्री पण मी म्हणलं स्वामी, प्रत्येकाला तुम्ही, कुणाला जेवण नसेल तर त्यांना जेवण द्या, कुणाला छत नसेल त्यांना छत द्या, पण मला तुम्ही द्या. तुमच्या खुशीमध्ये मला हवंय. मी बोलत राहते त्यांच्या बरोबर. आता मी घरामध्ये एकटीच असते. मी दिवसभर पण नामस्मरण करू शकते, काही पण करू शकते. मी त्यांच्यासंग गप्पा पण मारू शकते. हो ना. एकटीच असते मी घरामध्ये. माझं पार्लर पण आहे. मी कपडे पण शिवते. माझ्या स्वामींच्या दयाने माझं खूप 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 चांगलं झालेलं आहे. म्हणजे स्वामींमुळे मी खरंच खूप, आज मी ज्या लोकांनी मला म्हणजे इग्नोर केलेलं आहे, मला स्वामींना घेऊन बोलायचंय की मी आज जे काय आहे माझ्या स्वामींमुळे आहे. नाही, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जसे स्वामी आले ना, तसं जे तुमच्या आयुष्यात सुख नव्हतं ते स्वामींनी सुख तुम्हाला दिलेलं आहे ताई. हे तुमच्या बोलण्यावरूनच स्पष्टपणे जाणवून येतं ताई. मी बोलते ना, तुम्ही बोलता माझ्या डोळ्यातलं पाणी येतं. माझी दुनिया माझे स्वामी आहे. स्वामीशिवाय आता म्हणजे नाही करू शकत. सुख म्हणजे मला स्वामींनी दाखवलं. तुला कुणाचीही गरज नाहीये. मी आहे ना पाठीमागे, तुला कुणाची नाहीये. आणि ब्रह्मांड नायक
बरोबर असल्यानंतर काय म्हणजे आहेत की सर्वस्व आहे तिथे. हम्म. जिथे स्वामी आहेत तिथे काहीच कमी नाही ताई. आणि बरोबर. मला कसल्याच गोष्टीची कमी नाहीये. हो ना, हो ना. आणि ते तुमचं खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल ताई, की स्वामींनी एवढी तुम्हाला जवळ केलेलं आहे, की अगदी तुम्ही आई, वडील सर्वस्व स्वामी म्हणजे स्वामी आहेत तुमच्यासाठी. म्हणजे त्यांनी जवळ-जवळ तुम्हाला एका लहान मुलासारखं किंवा मुलीसारखं तुम्हाला धरलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं एवढं सुख वाटतंय, की त्या सुखातून बाहेरच नको जायला. मला खूप सुख. मला बाहेर नाही पण निघायचंय. हो ना. माझी माझी दुनिया माझे स्वामीच आहेत. हो ना, हो. नाही ते तर तुमच्या अनुभवातून, तुमच्या बोलण्यातून जाणवून येतंयच ताई. आणि हे जे तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात ना, तीच एक आपलं ऋणानुबंध असतं. जसं आई-वडिलांचं मुलांशी नातं असतं, तसं एक आत्म्याचं आणि एक परमात्माचं एक नातं आहे ना, ते खूप मोठं असतं ताई. आणि तेच तुमचा आत्मा परमात्माशी जुळलेला आहे ताई. म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या आत्म्याशी जुळलं गेलेलं आहे ताई. मला तेच मला एकच क्वेश्चन मला होता की मी स्वामींचं नाव घेतलं की मला रडायला येतं. मी स्वामींपाशी सारामृत किंवा नामस्मरण काही पण करताना ऑटोमॅटिक माझ्याकडे जसं मला कोणी मारलंय. मी एवढी रडते आणि माझं झाल्यानंतर नंतर म्हणते स्वामी आता मी खाली चालली तुम्हाला चहा घेऊन येते. पहिल्यांदा मी हा प्रश्न मला होता की मी का रडते. मला स्वतःलाच कळत नाही 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 जाणवत ताई ते. आपण का डोळ्यातून पाणी येतंय हे कोणालाच समजत नाही. कारण मी पण जर नामस्मरण वगैरे करायला लागली ना स्वामींचं, की आपोआप इतकं डोळ्यातून पाणी येतं की ते गालावरून खाली येऊन टपकन टपकन असं खाली पडत असतं ताई. हो पूर्ण मान भरते. हां. सेम सेम माझ्या पण बाबतीत असं होतं. पण नाही ते कसं असतं आपलं आणि ईश्वराचं एक नातं जवळीकता वाढत चाललेली असते ताई. हे पण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये डोळ्यातून पाणी येणं म्हणजे आपल्या शरीराची शुद्धी होणं हे पण आहे. त्याच्यामुळे त्याचं काही शंका वगैरे मनात नाही आणायची ताई. कारण आपलं शरीर जेव्हा म्हणजे आपला आत्मा जेव्हा शुद्ध होईल तेव्हाच परमात्माशी जुळला जाईल ना. हो. कारण ते ईश्वर आहे. आपण मनुष्य आहे ताई. खूप छान. रडू नका ताई. तुम्ही आता मनाला थोडंसं सावरा. कारण ऐकणारे जेव्हा अनुभव शेअर होईल ना तेव्हा दुनिया ऐकणार आहे ताई. नाही म्हणजे ते मी एवढी रडते का मला ते प्रश्न तो प्रश्न होता किंवा माझ्या डोळ्यातनं पाणी थांबत नाही. ते आनंदाचे अश्रू आहेत का दुःखाचे? नाही. आनंदाचेच अश्रू असतात ताई ते. त्याच्यामुळे मनात नाही शंका येऊ द्यायची. ते अश्रू आणि ईश्वराच्या आणि आपल्या जवळीकतेचे अश्रू असतात ताई. आपोआप जवळीकता वाढत जात असते. मी फोटो तुम्हाला नक्की पाठवेन. माझ्याकडे खूप फोटो आहेत स्वामींचे मी काढलेले आहेत आणि विभूती माझ्यापाशी कुठे पडलेली आहेत आणि मला नेहमी स्वामी मला ना प्रचिती देतात. फुल हमेशा पडतं माझ्याकडून. अरे वा. एकदा तर मला असं वाटलं 4थ्या गुरुवारच्या टायमाला मी स्वामींना जे मागत होती ना तर ते म्हणलं स्वामी मला हे हवंय. खोटं नाही सांगत तेव्हा मी व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण मला काय माहिती स्वामी मला फुल देणार आहेत. स्वामींनी पटकन फुल दिला मला. म्हणजे मला नेहमी फुल देतात स्वामी. पटकन फुल देतात. आणि तुम्हाला सांगू माझ्याकडे मूर्ती पण नाहीये. एक छोटासा फोटो आहे. तसं काय नसतं ताई. मूर्तीच असावी म्हणून नियम नसतो ताई. ते आपलं मानणं असतं ना ईश्वराशी. हो. मूर्तीच असावी, मूर्तीचीच जास्त सेवा करावी असं पण नसतं काही ताई. मी जास्त तू सेवा नाही फक्त नामस्मरण मनापासून करते आणि हसून खेळून करते. असं नाही की कोणाचं काहीच नाही. आणि आता माझ्या मुलाचा बर्थडे झाला जून मध्ये. एवढी मोठी त्याच्या मित्रांनी त्याला स्वामीची मूर्ती दिलेली आहे. फोटो दिलेला आहे. स्वामी माझ्या घरामध्ये आता मोठा फोटो आहे स्वामींचा. अरे वा. त्यांच्या संग गप्पा मारते.
अरे वा, मग मोठा फोटो तर तुम्हाला साक्षात स्वामी घरात असल्यागत वाटत असेल. हा आहेत. आता मी जे बोलते ना तुमच्या बरोबर हा. ते ऐकतात आहे की माझ्याबद्दल ही काय बोलतीये, काय सांगतीये. मी जोरात का बोलते तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माझं हे बोलणं ऐकायला पाहिजे म्हणून मी जोरात बोलते. आणि मी हे जे बोलते ना ते माझ्या स्वामींनी ऐकतात आहे म्हणून मी जोरात जोरात बोलते तुम्हाला. हो, ते हसत पण असतील तुमच्याकडे बघून ताई. ते आता ते वरती मी खाली आहे म्हणून म्हणलं स्वामी पण म्हणत असतील. म्हणलं स्वामी बघा तुम्हाला तुमची प्रचिती मी लोकांना सांगते म्हणून मी जोरात बोलत होती तुम्हाला. खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. पण मी खरंच धन्यवाद, माझा फोन उचलला. मला तुम्ही स्वतःहून कॉल केला म्हणजे ह्याच्या मागे नक्कीच स्वामींचं काहीतरी आहे. असेल ताई. का तर मी प्रदीप दादांचा आणि ओम चॅनल नाही का त्यांच्यावरती पण मी तिथे पण कॉल केलेला, तिकडे पण कॉल लागलेला नाहीये. अच्छा. हा. आणि आता म्हणलं चला बघू, एकदा स्वामींना नामस्मरण करू आणि एकदा कॉल करू. म्हणजे स्वामींची इच्छा आहे. स्वामींची इच्छा आहे की या ताईंचा अनुभव हा भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलवरच शेअर झाला पाहिजे. हो. खूप छान अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हो. कधी म्हणजे हे भेटतील ऐकायला म्हणजे 2-3 दिवसात येईल ना ताई. अच्छा, ठीक आहे. पुढे पेंटिंगला अनुभव आहेत ना. हो. चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि मी तुम्हाला आता माझी नवीन झाले की मी तुम्हाला परत कॉल करेन, पण प्लीज माझा कॉल आता तुम्ही उचला. हो, चालेल. चला, थँक्यू माझा फोन घेतला. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. जीवन जगत असताना नेहमी ईश्वराची साथ मिळणं हे देखील खूप गरजेचे आहे. आणि तीच जर साथ एखाद्या भक्ताला मिळत असेल तर तो भक्त खरोखरच खूप भाग्यवंत असतो. आणि अशाच या ताई देखील खूप भाग्यवंत आहेत. खरोखर मला या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. आणि जर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य मात्र तुम्हालाच मिळणार आहे. कारण तुमचा अनुभव ऐकल्यामुळे पुढच्या व्यक्तीला एक माहिती मिळालेली असते आणि त्याच्या मनामध्ये स्वामींविषयी जागरूकता निर्माण होते आणि तो देखील स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर याचे पुण्य तुम्हालाच भेटत असते. त्यामुळे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. कारण तेव्हा त्यांचे काम संपलेले आहे, आता पुढील कार्य तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. या आत्ताच्या सध्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या पाठीमागे धावपळ चाललेली आहे. कारण प्रत्येकाला या जगामध्ये यशस्वी व्हायचं आहे, परंतु त्याचबरोबर ईश्वराची साथ मिळणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेवढा तुम्हाला वेळ भेटेल त्यातून तुम्ही नामस्मरण करायचं आहे. आणि नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळेची काळेची गरज लागत नाही. तुम्ही काम करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता, प्रवास करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता. त्यामुळे तुम्हाला जिथे वेळ भेटेल तिथून सुरुवात तुम्ही स्वामींच्या नामस्मरणाला करायची आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.